हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम। तर ते रेडीमेड मिक्सचे नाहीत, तर आपण आज बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने खव्याचे गुलाबजाम। तर चला बघूयात रेसिपी। तर गुलाबजाम बनवण्यासाठी या ठिकाणी आपण घेतलेला आहेत 1/4 कप मैदा, खाण्याचा सोडा घालायचा आहे चिमूटभर आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये जाणार आहे आपला खवा। तर खवा घातल्यानंतर हे मिश्रण पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। जसं आपण पेढ्याचं मिश्रण पूर्ण मिक्स करून घेतो रगडून रगडून, तसंच आपल्याला हे गुलाबजामचं मिश्रण सुद्धा तयार करून घ्यायचं आहे। आणि याची टेस्ट लागेल ती एकदमच भारी। रेडीमेड चे गुलाबजाम तुम्ही खायचे सोडून द्याल, एवढी भारी टेस्ट खव्याच्या गुलाबजामची लागते। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी खव्याचं मिश्रण पूर्ण एकजीव करून गोळा तयार करून घेतलेला आहे। आता याला 10 ते 15 मिनिटं आपण असंच राहू देणार आहोत, जेणेकरून ते पूर्ण मिश्रण मिक्स होऊन जाईल। तर आता गुलाबजामचा पाक बनवण्यासाठी आपण साखर घेऊया। तर या कपाच्या मापाने 1.5 कप साखर आपल्याला घ्यायची आहे। तर या ठिकाणी या पातेल्यात ते तयार घालायचं आहे। आणि आता हे उकडायसाठी ठेवायचं आहे। आता आपण याचा पाक तयार करून घेऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की साखरेचा पाक उकडत आहे। याला 5 मिनिटं आपल्याला उकडून घ्यायचं आहे। एक गुलाबजामचे मिक्सचर आपले तयार झालेले होते, त्याचा आता थोडासा एवढा लिंबापेक्षा पण छोटा गोळा घेऊन त्याचा गोल आकारामध्ये गोळा तयार करून घ्यायचे। या प्रकारे या साईजचा गोळा तुम्ही तयार करू शकता। या प्रकारे सर्व गोळे मी तयार करून घेत आहे। गोल गोल गुलाबजाम तयार है। तर गुलाबजाम तळण्यासाठी आपण घेणार आहोत तूप। तूप आहे ते आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आता हे जे गुलाबजाम केलेले आहेत ते टाकूयात। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे, गोल्डन ब्राऊन होऊस्तर। हे गुलाबजाम तळायला काही जास्त वेळ लागणार नाहीये, कारण हे खव्याचे आहेत। हे लवकर लाल होतात, त्याच्यामुळे हे लवकर तळले जातील। या प्रकारे आपले गुलाबजाम तळून तयार आहेत। आता आपण याला काढून घेऊया। याच प्रकारे बाकीचे सुद्धा तळून घ्यायचे आहेत। आता आली आहे वेळ गुलाबजाम मध्ये पाक ओतण्याची। तर आपला पाक हा तयार झालेला आहे। यामध्ये आपण घालणार आहोत वेलची पूड। आणि आता तुम्हाला एक ट्रिक सांगते, आपला पाक चेक करायसाठी असा चिमच्यामध्ये आपला पाक घ्यायचा आहे आणि त्याला 2 ते 3 सेकंद थोडा थंड होऊ द्यायचा। आणि थंड झाल्यानंतर असं मस्त बोटावर घेऊन असं लावून असं चेक करायचा। हा चिपकत नाहीये, फक्त असं आपल्या बोटाला चिपचिपे लागतोय, एवढ्याच आपल्याला पाक तयार करायचा आहे, कारण गुलाबजामला जास्त कडक पाक लागत नाही। हा झालाय आपला पाक तयार। आता याला ओतूयात गुलाबजाम मध्ये। आता याला 2 ते 3 तास पाकामध्ये भिजत ठेवणार आहोत आणि मग नंतर खायला घेऊ। गुलाबजाम तर रेडी झालेले आहेत। आता याला डेकोरेट करूयात काजू आणि पिस्त्याच्या कापणी।